बोर्डी येथे विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्याक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन व हार अर्पण करण्यात आलं। ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच स्वाती गोपाल चंदन यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं। गुरुदेव विद्या मंदिर येथे शाळेचे व्यवस्थापक मनोहर गये यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं। नागास्वामी कॉन्व्हेंटमध्ये संस्थाध्यक्ष मुख्याध्यापक सुरेश गायकवाड यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं, तर जिल्हा परिषद आदर्श शाळेत मुख्याध्यापक उमेश चोरे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले। जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत मुख्याध्यापक अब्दुल अजीज यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं। सेवा सहकारी सोसायटी कार्यालयात अध्यक्ष मनोज बोंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, लेझिम, बँड पथक यांच्यासह घोषणा देत संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली। सर्व विद्यार्थ्यांना शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं बिस्किट वाटप करण्यात आली। तसेच जिल्हा परिषद शाळेत उपस्थित मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले। या सर्व कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सचिव, तलाठी, सहकारी सोसायटीचे कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, तंटामुक्ती अध्यक्ष डॉक्टर फरहीन खान, CHO, आरोग्य सेविका रुपाली भोयर, आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच पत्रकार बांधव, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, सर्व शिक्षक वृंद यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व शाळेचे शिक्षक, शिक्षिका, बँक कर्मचारी उपस्थित होते। जन्मदाय न्यूजसाठी देवानंद खेरकर यांची रिपोर्ट अकोटहून। इथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्याकरिता एकत्र जमलेलो आहोत। हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आजच्या दिवशी 1950 साली आपल्या देशाने संविधान स्वीकारले आणि भारत एक सार्वभौम लोकशाही राज्य बनला। एवढे बोलून मी